उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या भेटीनं महायुतीत मिठाचा खडा पडल्याची सध्या चर्चा आहे। प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवारांच्या भेटीवर भाजप नाराज असल्याची ही चर्चा आहे। बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत किशोर विजयी झालेत आणि भाजपच्या बालेकिल्ल्यातून प्रशांत किशोर यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळालं। बांकीपूरमधून विजयी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी सुनेत्रा पवारांचीही भेट घेतली। भाजप विरोधात असलेल्या रणनीतिकारासोबत चर्चा अयोग्य असल्याचं भाजपचं मत आहे। एखादी सदिच्छा भेट असू शकते, वारंवार बंद दाराआड चर्चा अयोग्य असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलंय। दरम्यान किशोरांना राजकीय सल्लागार म्हणून नेमण्याबाबत संवाद सुरू असल्याची चर्चाही रंगतीये। अशातच भाजपनं यावर नाराजी दर्शवली आहे। शिवसेनेला भाजपाने कुठल्याही पद्धतीने डॅमेज करायचं नाही, राष्ट्रवादीने भाजप शिवसेनेला डॅमेज करायचं नाही, आम्ही एकामेकाच्या समोर येणार नाही, असा सर्वांनी विचार करून चालायचा आहे। तर मला वाटतं की जे काही तुम्ही सांगताय त्यामध्ये सुनेत्रा पवारजी निश्चितपणे वेगळा काहीतरी विचार करतील। फक्त आम्ही सर्वांनी महाराष्ट्राच्या महायुतीला कुठेही घातक होईल किंवा कुठेही त्या ठिकाणी एकामेकाच्या मनात शंका उत्पन्न होईल असं कुठलंही पाऊल कुणी उचलायचं नाहीये। बिहारमधील बांकीपूर या विधानसभा मतदारसंघातून जनसुराज पक्षावर नुकतीच निवडणूक लढवून विजयी झालेले रणनीतिकार प्रशांत किशोर हे काल देवगिरीवर आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्या भेटीला आले। राज्यसभेचे खासदार पारदादा पवार यांची सुद्धा त्यांनी भेट घेतल्याची चर्चा आता मीडियासमोर येते आहे। त्यामध्ये त्यांनी काही जे चर्चा त्यांची 6 तास झाली असेल ते अर्थातच आदरणीय वहिनी आणि आदरणीय खासदार पारदादांच्या बैठकीत झाली असेल आणि जयदादा पवार सुद्धा ऑनलाईन त्या बैठकीला उपस्थित असल्याचं कळलं। मुळामध्ये आज काही बातम्या अशा पेरल्या जात आहेत की या भेटीनंतर भारतीय जनता पार्टी नाराज झालेली आहे। ही जी काही बातमी चालू आहे ही बातमी जाणीवपूर्वक कोणीतरी सोडलेली आहे आणि जाणीवपूर्वक कोणीतरी पेरलेली आहे।